हाय, गुड मॉर्निंग ऑल. आत्ता सकाळ झाली आहे आणि आम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या तयारीला लागलो आहे. आज रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म आहे आणि त्यासाठी सगळी सजावटीची तयारी आता आम्ही करतो आहे. माझ्या सासरी आमची चौथी पिढी आहे जो अशा प्रकारे उत्सव साजरा करतो आहे. आणि आमचे सगळे सण हे खारच्या घरात होतात, जे आमचं छोटं घर आहे, त्यामुळे तुम्हाला पसारा थोडा जास्त दिसू शकतो. पण समजून घ्या, मी अशा प्रकारे इथे छान रांगोळी काढून घेते. स्वयंपाक सगळं झाला होता. आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ, शेपट्याची भाजी आणि शिरा याला जास्त मान असतो. बाकी सगळा भोगही तयार झालेला आहे, म्हणजे गुळपोही, सुंठवडा आणि खारेदाणे, फुटाणे, खजूर असे सगळं आम्ही देवाला दाखवतो. ज्यांचा उपास नाही ते 12च्या आधी जेवण करून घेतात. इथे आमची हिरू आणि माझी बाकी फॅमिली जेवते. इथे इथे आमची सगळी तयारी झाली आहे आणि आता कृष्णाला देवघरातून आणून त्याचं स्नान घालून मग त्याला पाळणा म्हणून झोपवायचं आणि मग वरती चौरंगावर विराजमान करायचं. अशी सगळी प्रोसेस असते. खूप मज्जा येते सणांच्या दिवसामध्ये. सगळ्यांना प्रसाद वाटून झालेला आहे. पंचामृत आहे, सुंठवडा आहे, गुळपोहे आहे आणि हा नैवेद्य आहे. अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि आता रात्रीचे 2:15 होत आहेत. सगळं इथलं तर झालं आहे, पण किचनचं अजून आवरायचं आहे. ओके, बाय.